नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये. आणि आत्ता आम्ही बाहेर पडलो थोडं एका फ्रेंड्सच्या घरी जायला. तर जाता जाता असं वाटलं की इथल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टमबद्दल किंवा वाहतुकीची व्यवस्था इथं कशी असते त्याच्याबद्दल तुम्हाला दाखवावं. आणि तसा विचार आला आणि ठरवलं चला मग आपण सुरूच करूयात. तर इथं काय आहे इंटरनली म्हणजे जर्मनीमध्ये ट्रान्सपोर्टेशन खूप बेस्ट आहे. म्हणजे खूप वर्ष जुनं ह्यांनी डिझाईन केलेल्या आहेत गोष्टी. ट्रेन्स वगैरे खूप जुन्या आहेत आणि अजूनही खूप छान प्रकारे चालू आहेत. तर त्याचं मॅनेजमेंट पण खूप भारी आहे. तर इथं कसं आहे की 3-4 म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत. एकतर रस्त्यावरून चालणारे ट्रेन्स असतात, त्यानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या बसेस असतात, त्यानंतर नॉर्मल आपल्या ज्या रुळावरून ट्रेन्स चालतात त्या ट्रेन्सचा एक प्रकार असतो. एक ट्रेनचा प्रकार असतो जो अंडरग्राऊंड असतो, म्हणजे जमिनीच्या खाली जवळजवळ 4 ते 5 मजले खाली जाऊन आपल्याला ट्रेन पकडावी लागते. तर तो एक टाईप असतो. तर इवन सायकलचं पण एक हे असतं की सायकलसाठी सुद्धा सेपरेट ट्रॅक असतो. तर हे असे बरेच प्रकार आहेत. तर रोडवरून जाणाऱ्या प्रकारांमध्ये असं आहे की नॉर्मल आपल्या ज्या बसेस असतात तशा बस आहेत. ते आता मी तुम्हाला दाखवेनच की कशा बस आहेत बाहेरून आणि आतून. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे एक वेगळं अट्रॅक्शन म्हणजे ट्रॅम्स असतात. तर ट्रॅम म्हणजे काय असतं की रस्त्यावरतीच अशी रेल्वेच्या रुळासारख्या हे असतं. दाखवते मी ते कसं आहे ते. आणि एक रस्त्यावरूनच मेन रोडवरूनच रूळ जातो, त्याच्यावरून बस चालते आणि ती थोडी लांब असते आणि अगदी रस्त्याच्या मधून अशी बससारखी किंवा ट्रेन आणि बसचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो आपण, ते आहे. हे झालं ट्रॅम्सचं. तर तिसरा प्रकार म्हणजे नॉर्मल ज्या आपल्या ट्रेन्स असतात त्या ट्रेन्समध्ये पण असे प्रकार आहेत की काही ट्रेन्स आहेत ज्या सिटीमध्येच फिरतात, काही वेगवेगळ्या सिटीजला कनेक्टेड असतात, काही अशा आहेत की ज्या वेगवेगळ्या देशांना कनेक्टेड आहेत इथे युरोपमधल्याच. तर त्यांची नावं आहेत, बरीच वेगवेगळी नावं आहेत. तर युजली ज्या ट्रेनमध्ये ज्या फिरायला सिटीमध्ये फिरायला ज्या आम्ही वापरतो त्या आहेत एस-बान्स म्हणतात त्याला. तर शहरातल्या शहरात ज्या फिरणारे ट्रेन्स आहेत, ज्या आपल्या नॉर्मल आपल्या ट्रेन्स जशा असतात तशा आहेत, फक्त त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, आज सोयी वेगळ्या आहेत. तर एस-बान्स असतात. अंडरग्राऊंड ट्रेनचं म्हणलं ते एक खास वैशिष्ट्य आहे, त्या मेट्रो आहेत, त्याला U-Bahns म्हणतात. आणि अंडरग्राऊंड ट्रेन इथे कायम म्हणजे जरी इथे भरपूर बर्फ झाला, सगळे कनेक्शन बंद असले वरती रोडवरचे, तरी अंडरग्राऊंड ट्रेन बंद नसतात. कितीही पाऊस होऊ देत किंवा बर्फ पडू देत. आता मागेच तुम्ही पाहिलं की खूप बर्फ पडलेला, रेकॉर्ड ब्रेकिंग स्नोफॉल झालेला, तेव्हासुद्धा U-Bahns अंडरग्राऊंड ट्रेन्स चालू होत्या आणि तोच एक कनेक्शनचा तेव्हा पर्याय होता. तर त्याचे मी तुम्हाला दाखवते ते कशा असतात. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की हे सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड असतात. म्हणजे मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, मला अननोन आहेत ह्या गोष्टी. मी जर गुगल मॅप केलं तर मला लगेच दिसतं की ह्यात कुठलं कनेक्शन मला घ्यायचं आहे, थोडंसं चालायचं आहे, मग एक बस घ्यायची आहे, मग तिथून ट्रॅम आहे, मग तिथून एस-बान आहे. हे सगळं कनेक्टेड आहे एकमेकांना. तर हे असं छान आहे आणि हे मी तुम्हाला आता दाखवतेच काय काय कसं कसं. आता आम्ही जिथे उभा आहोत तर आम्ही ॲक्च्युली एस-बान पकडायला निघालो आहे. म्हणजे ही सिटीतल्या सिटीत आम्हाला जायचं आहे, पण ट्रेनने चाललेलो आहे. तर हे ते स्टेशन आहे आणि जसं मी म्हणाले की कनेक्टेड असतं. तर इथेच तुम्ही पुढे बघू शकता की बस स्टॉप आहे. आणि इथेच जर खाली गेलो 4 ते 5 मजले खाली जावं लागतं काही स्टेशन्सवर. तर इथे 5 मजले खाली गेलो की मग एक अंडरग्राऊंड U-Bahn स्टेशन आहे. म्हणजे अंडरग्राऊंड ट्रेनचं जे स्टेशन आहे ते आहे. ही जी आत्ता गेली ही होती रिजनल बान. म्हणजे एक सिटीज ज्या असतात एकमेकांना कनेक्टेड आणि आता जी ट्रेन येते ती आम्ही त्याने चाललोय तर ती आहे एस-बान. आणि इथं ही पांढरी पट्टी जी दिसत असते तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊ नये, म्हणजे ह्याच्या अलीकडेच थांबायचं असं एक रूल आहे. चला चलो. बसलेलो आहे आणि इथं सोलार लावायला जागा असते. तरी फोल्डेबल सीट्स असतात.
तर मी कशाचं खूप लगेच सीटवर बसली आहे. इथं अक्षरं आहेत आणि मी इथं थांबली आहे. आणि इथे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे चिन्ह असतात की कुठे स्टोलवर ठेवायचा. इव्हन याच्यातून मोठ्या माणसांच्या सायकल्ससुद्धा जातात. सायकल्स कुठे लावायचे हे देखील असतं. इथं तुम्ही बघू शकता हे हँडिकॅपसाठी इथे सीट आहे, म्हणजे व्हीलचेअरसाठी जागा आहे. तर हे खूप सुसज्ज अशा ट्रेन्स असतात. स्टॉपला म्हणजे इथे देखील डिजिटल डिस्प्ले असतात की कोणते स्टॉप्स आहेत पुढे आणि कुठल्या स्टॉपला उतरल्यावर पुढे कुठलं कनेक्शन आहे, बस आहे तिथून त्या टायमिंगला किंवा दुसरं कुठली ट्रेन आहे, हे सगळ्याचं वेळापत्रक इथे दिसतं ह्याच ट्रेनमधून. तर बऱ्याच ट्रेन स्टेशन्सच्या बाहेर हे असे सायकल स्टँड असतात. मग लोक आपले आपले सायकल्स इथे लावून ट्रेनने व पुढचा प्रवास करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर एक गोष्ट आढळते ती म्हणजे लिफ्ट. तर लहान मुलांना फिरण्यासाठी इथे किंडरवागन किंवा स्ट्रोलर्स वापरलेच जातात आणि त्याचबरोबर अपंग व्यक्तींसाठी त्यांच्या व्हीलचेअर्ससाठी लिफ्टचा वापर करावा लागतो. म्हणून लिफ्ट्स ह्या प्रत्येक ठिकाणी असतातच. हा आहे बस स्टॉप, ज्याच्यावर बस स्टॉपचं नाव लिहिलेलं असतं आणि बसचा नंबर आणि बसचं नाव देखील लिहिलेलं असतं. काही बस स्टॉपवर फक्त खुर्च्या असतात तर काहींवर शेड टाकलेली असते जिथे बसायलाही जागा असते. आता हे तुम्ही पाहू शकता आहे बसेसचं वेळापत्रक. बस कोणत्या दिवशी किती वाजता येणार आहे त्याचं वेळापत्रक आहे. हा आहे मॅप. तर हे मॅप्स प्रत्येक ठिकाणी म्हणजे बस स्टॉपवर, उबान स्टेशन्सवर म्हणजेच ट्रेन स्टेशन्सवर सगळीकडे हे मॅप पाहायला मिळतील. हा बस स्टॉपच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर यावरून कळतंच आहे की अगदी खूप आतमध्ये आहे हे, खूपच असं सिटी सेंटरला नाही आहे. कितीही आत असू पण बसेस तिथपर्यंत जातात. काही ठिकाणी वेळापत्रक ह्या अशा स्वरूपात असतं, म्हणजे डिजिटल बोर्ड असतो, त्याच्यावर पुढची बस किती वेळात आणि कोणती बस येणार आहे ते दिसतं. त्याचप्रमाणे मॅपही असतात आणि तिकिटांचं एक रेट कार्डसुद्धा असतं, म्हणजे कुठलं तिकीट किती रुपयाला आहे हे तिथं नमूद केलेलं असतं. आणि हा जो बस स्टॉप तुम्ही बघताय तो आहे शेडवाला, ज्याच्यामध्ये असं कडेने काचा आहेत, वरतून शेड आहे आणि त्याच्या आतमध्ये खुर्च्या असतात. तिथे मग आपण बसची वाट बघत बसू शकतो. हे आहे बसच्या आतमधील दृश्य आणि याच्यामध्ये काचा पाहाल तर खूप मोठ्या असतात, म्हणजे बाहेरचं दृश्य अगदी सुंदर असं छान दिसतं. प्रवास खूप छान वाटतो. त्याचप्रमाणे आतमध्ये बऱ्याच सोयी असतात. तर इथे एका बाजूला लहान मुलांचे स्ट्रोलर्स ठेवायला जागा असते किंवा ज्या छोट्या सायकल्स असतात लहान मुलं घेऊन जे चालवतात फिरतात ते सगळं ठेवायला इथे जागा असते. चार्जिंग पॉईंट्स असतात. त्यानंतर फोल्डेबल सीट्स असतात की स्ट्रोलर लावून तिथे आपण बसू शकतो आणि नंतर मग ते आपण उठल्यावर फोल्ड होतात. आणि प्रत्येक ठिकाणी चिन्हांचा वापर केल्यामुळे आपल्याला समजायला सोपं होतं. हा जो समोर दिसतोय तो आहे डिजिटल बोर्ड. त्याच्यावरती हे दिसतं की पुढचा स्टॉप कुठला आहे आणि त्या स्टॉपवर उतरल्यानंतर अजून कुठले कुठले वाहतुकीचे पर्याय आहेत, म्हणजे कुठली ट्रेन आता तिथून जात आहे, कुठल्या बसेस आहेत, कुठले ट्रॅम आहेत ते दिसतं. त्यानंतर हा जो दिसतोय बोर्ड ह्याच्यावर फक्त पुढचे कुठले कुठले स्टॉप्स आहेत आणि कुठंपर्यंत ही बस चालली आहे त्या लाईनची इन्फॉर्मेशन दिलेली असते. बसमधली सिटिंग अरेंजमेंट खूप छान असते. काही ठिकाणी काही जागेमध्ये समोरासमोर सीट्स असतात, एका बाजूला अगदी एका मागोमाग एक असतात.
सर्वात मागे असे टप्प्याने बसेस म्हणजे सीट्स असतात. ड्रायव्हरसाठी सेपरेट एक केबिनसारखं असतं. तर खूप विचारपूर्वक असे हे डिझाईन्स आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की तशी अरेंजमेंट आहे, जिथे टप्प्याने सीट्स आहेत. आता आणखी एक गोष्ट म्हणजे हे स्टॉप बटन्स तुम्हाला दिसत असतील. हे ज्यावेळी आपला बस स्टॉप येतो त्याच्या आधी हे दाबायचे, म्हणजे ड्रायव्हरला कळतं की इथे आता उतरणार आहेत. आणखी एक छान गोष्ट म्हणजे ज्यावेळी स्ट्रोलर्स आपण उतरवतो बसमधून किंवा चढवतो, त्यावेळी सगळ्या बसेस तिरक्या होतात आणि ही सोय प्रत्येक बसला इथे असते. तर हा पुढचा प्रकार म्हणजे ट्रॅम्स. ह्या म्हणजे रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रेनच आहेत आणि ह्या अगदी लांबलचक असतात, म्हणजे बसपेक्षा खूप लांब ह्याची लेंथ असते आणि त्यामुळे ह्याचे इंटिरियरसुद्धा तसंच डिझाईन केलेलं असतं. म्हणजे ह्या ट्रॅममध्ये मध्यभागी हा असा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे का असतं, कारण कॉर्नरवरून एवढी लांब बस वळू नाही शकत, तेवढे मोठे रस्ते नसतात. त्यामुळे मग हे असं अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं की इथे एक थोडा फ्लेक्झिबल हा पार्ट असतो. तर इथे तुम्ही पाहू शकता तो कसा म्हणजे मूव्हमेंट त्याची होती जेव्हा वळणं येतात रस्त्यावर त्यावेळी. ट्रॅममध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची सिटिंग अरेंजमेंट पाहायला मिळते आणि मला पर्सनली ट्रॅमचा प्रवास खूप आवडतो, कारण छान वाटतं आणि दिवसा असो किंवा रात्रीचे छान लाईट्स आणि छान ते रस्ते आणि गाड्या दिसतात आणि दिवसासुद्धा खूप छान असा निसर्ग बघायला मिळतो. तर हे तुम्ही पाहू शकता काही आमचे व्हिडिओ होते की जे आम्ही दिवसा शूट केलेले होते. हा ट्रॅममधला व्हिडिओ आहे. तर याच्यातून तुम्ही पाहू शकता हे कसे रस्त्यावर रूळ असतात ते आणि खूप लांबलचक आणि छान अशी ही ट्रेन असते. आता वळूयात पुढचा प्रकाराकडे, तो आहे अंडरग्राऊंड ट्रेन्स. तर त्यासाठी काही ठिकाणी अगदी थोडंसंच खाली जावं लागतं, पण काही ठिकाणी 3-4 मजले म्हणजे 5 मजल्यापर्यंत खाली जावं लागतं. तर इतक्या खाली असून देखील इथे सुद्धा सर्व सोयी असतात. म्हणजे इवन इथे दुकानंसुद्धा असतात अंडरग्राऊंड ट्रेन स्टेशन्सला किंवा वेंडिंग मशीन्स असतात, ज्याच्यातून पैसे टाकून आपण खायचे पदार्थ, चिप्स म्हणा किंवा चॉकलेट्स असं घेऊ शकतो. तर या सगळ्या सोयी देखील इथे अंडरग्राऊंड ट्रेन स्टेशनला सुद्धा असतात आणि खूप असे सुसज्ज हे ट्रेन स्टेशन्स असतात. डिजिटल डिस्प्ले बोर्डसुद्धा इथे खाली असतात, ज्याच्यावर वेळापत्रक असतं की पुढची कुठली ट्रेन किती वेळात येत आहे ते. तर एस-बानसाठीच्या ज्या फॅसिलिटीज मी दाखवल्या की आतमध्ये स्ट्रोलर लावायला जागा असतात, आतमध्ये डिजिटल डिस्प्ले बोर्ड असतो की पुढचं स्टेशन कुठलं आहे ते, तर ह्या सर्व सोयी या अंडरग्राऊंड ट्रेन्समध्ये देखील असतात. तर आम्ही एका रिजनल बानने प्रवास केलेला होता, तर त्यातील हे काही फोटो आहेत. ही मागे जी ट्रेन आहे ती वेगवेगळ्या देशांना कनेक्ट होते आणि तिला आईस असं म्हणतात. तर इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप परिपूर्ण आणि बेस्ट असं आहे. तर मी शक्य तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.